नमस्कार सर्वांना, मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आहे 25 डिसेंबर, सो हॅपी क्रिसमस। मला माहिती आहे क्रिसमस हा काही आपला सण नाही आहे, पण एक छान वाइब्स असतात आणि शिवाय एन्जॉय करण्यासाठी आपल्याला निमित्तच हवं असतं। डिसेंबर हा फुल ऑफ सेलिब्रेशन असतं। तर इथे UAE मध्ये तर 2 डिसेंबरला नॅशनल डे असतो, त्याचे लॉंग विकेंड देतात, त्याच्यामुळे तो एक सेलिब्रेशन असतो। लॉंग विकेंडला कुठेतरी जातो, घरात मस्त काय काय करतो। त्यानंतर आता 25 डिसेंबर म्हणजेच क्रिसमस आणि आता 31 डिसेंबर न्यू इयर। त्यामुळे या मंथमध्ये ना बरेचसे म्हणजे रिझन्स येतात सेलिब्रेशनसाठी आणि आपल्याला तेच पाहिजे असतं। तर तुम्हाला मस्त मी रेडी झालेली सुद्धा दिसत असेल। एक असं व्हाईट अँड ऑरेंज आहे, एकदम रेड सुद्धा नाही आहे, असा ड्रेस घातलेला आहे आणि इथे आर्विक सुद्धा रेडी झालेला आहे मस्त रेड अँड व्हाईट घालून, कारण आज मी घरी करते क्रिसमस सेलिब्रेशन। तर आता मुलांना क्रिसमसच्या सुट्ट्या आहेत, बाहेर पार्कमध्ये तर खेळायला जातातच मुलं, पण थंडीमुळे खूप जास्त नेता येत नाहीये, तर त्याच्यामुळे घरात बोर होतात। तर मी म्हटलं की चला आपण मस्त डेकोरेट केलेलं आहे। मला काय कर बोलायचं तुला, का थंडी आली म्हणून त्याची सांटाची गाडी असते ना म्हणून हवेने जायला म्हणून आली आहे। हां, त्यामुळे म्हटलं की घरामध्ये त्याच्या फ्रेंड्सला बोलूया आणि निमित्त तर आहेतच, मस्त घरामध्ये क्रिसमसचं डेकोरेशन केलेलं आहे। खूप जास्त नाही, त्याच्या ज्या 2 फ्रेंड्स आहेत तिथे बाजूलाच राहतात त्यांना बोलवलंय विथ त्यांच्या आईसोबत येणार आहे। तर मग आम्ही त्या चौघी आणि आम्ही दोघं असं 6 जण मिळून आज सेलिब्रेशन करणार आहोत। तर तयारी काय काय केली आहे ते सर्व मी दाखवते। मस्त आवरलेलं आहे आणि आता पुन्हा माझ्याकडे क्लीनर आहे, मध्यंतरी नव्हतं, आधी होतं, त्यानंतर मग कोणी नव्हतं कारण मी भारतात गेली होती म्हणून, आणि मग आता आल्यावरती पुन्हा एकदा क्लीनर ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे सर्व आता छान क्लीन करून गेलेली आहे। आणि इथे मस्त असा क्रिसमस ट्री डेकोरेट केलेला आहे, गेल्या वेळी तर दाखवलाच आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता लाइटिंग जी दिवाळीची होती ना तीच, पण आता दिवस असल्यामुळे आहे ना दिवसा थोडंसं लाइटिंग कमी दिसते, रात्री खूप छान दिसतं। या कॉर्नरमध्ये इथे ना आर्विकचं सर्व टॉईज आहेत, कारण ते त्याचा प्ले सेक्शन आहे। इथे डायनिंग टेबलवरती सध्या आता जे लागणारे 6 प्लेट्स ग्लासेस असं सर्व मी काढून ठेवलेलं आहे। डायनिंग टेबल असं व्यवस्थित डेकोरेट केलेलं आहे। आज पुन्हा एकदा तुम्हाला त्यानिमित्ताने घराची छोटीशी टूर देते, कारण आता बरेच सबस्क्रायबर्स नवीन असतात। होम टूरचा तर व्लॉग तुम्ही पाहिलेलाच आहे, पण आज आहे ना असं दिसतंय हॉल। आणि ते बेडरूममध्ये सुद्धा ना मी काय केलं माहिती आहे, मॉम्स जेव्हा भेटतो तेव्हा मुलं बोलून देत नाही, तर त्यांना ना कशात तरी एंगेज केलं ना मग ते छान त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात आणि आपल्याला सुद्धा बसू देतात, बोलू देतात। तर इथे आहे ना मस्त अशी मी मॅट अंथरली आहे आणि त्यांना खेळण्यासाठी तो तिथे थ्रोईंग गेम ठेवलेला आहे, इथे डार्ट लावलेला आहे आणि इथे ना मी पेपर्स ठेवलेले आहेत, क्रेयॉन्स ठेवलेले आहेत, पेन्सिल्स रबर वगैरे असं सर्व ठेवलं आहे। त्यांना सांगणार आहे की तुम्ही क्रिसमस ट्री ड्रॉ करायचं आहे, कलर करायचं आहे आणि कोणाचं छान आहे म्हणजे ते बसतील आणि करतील। कलरिंग करून झाल्यानंतर मग कोणाचं बेस्ट आहे असंच बोलून तिघांनाही गिफ्ट्स इथे मी रेडी करून ठेवलेले आहेत। तर गिफ्टमध्ये काय घेतलं आहे माहिती आहे, वुडन क्लॉक आहे, कारण मुलांना ते शिकण्यासाठी खूप युजफुल आहे। मी दाखवेन तुम्हाला, कारण एक गिफ्ट तर घरीच राहील आर्विकचं। तर कसं क्लॉक आहे इथे ना, मी मस्त असं एक ग्रीटिंग आलं होतं घरामध्ये मेरी क्रिसमसचं, हे सर्व मी ड्रॉ केलं होतं आणि आर्विक आणि मी मिळून कलरिंग केलं होतं, तर ते मी इथे लावलेले आहेत ग्लासवरती। हा क्रिसमस ट्री, सो घर हे क्रिसमस डेकोरेशनमुळे असं दिसतंय। रात्री आणखी छान दिसतं जेव्हा लाईट्स दिसतात तेव्हा। इथे बेडरूममध्ये तर त्यांची तयारी केली आणि किचनमध्ये काय काय तयारी केली ते दाखवते। आता क्रिसमसच्या निमित्ताने तुम्हाला होम टूर देते मी, आणि सर्व अगदी किचनसुद्धा आवरलेलं आहे, कारण जस्ट क्लीनर सर्व क्लीन करून गेली आहे, त्यामुळे मी सकाळपासून सर्व बनवत होते, बनवलं आणि सर्व आहे ना यामध्ये काढून ठेवलं ग्लास बाउलमध्ये, म्हणजे मला फटाफट अवनमध्ये गरम केलं ना की सर्व करता येईल, डायनिंग टेबलवरती मांडता येईल सर्व। त्यामुळे तर मी आज काय काय बनवलं आहे ते सांगते। तर इथे पावभाजी केलेली आहे, तर ही आमच्यासाठी थोडी स्पायसी केली आहे आणि मुलांसाठी ना थोडी कमी स्पायसी केलेली आहे। इथे मी नूडल्स केलेले आहेत, तसंच थोडं आमच्यासाठी ना शेजवान चटणी टाकून केलेली आहे, आणि इथे मुलांसाठी थोडं कमी स्पायसी केलेलं आहे। इथे मी आहे ना घरीच केक बनवले आहेत,
तर एगलेस बनवलेले आहेत, प्लम केक, एक मी व्हॅनिला फ्लेवर टाकून केलेला आहे, एक चॉकलेट फ्लेवर. तर काही पीसेसच फक्त काढून ठेवले आहेत, बाकी एक्स्ट्राचा केक आहे ना सर्व डब्यातच ठेवला आहे. आणि या प्लेटमध्ये ना मी इथे हे अचप्पम ठेवणार आहे. तर क्रिसमसमध्ये जसं आपला दिवाळीचा फराळ असतो ना, तसं हे अचप्पम पण देतात. तर मग तो बॉक्स मी आणला, कारण माझ्याकडे ना फार कमी वेळ होता. म्हटलं की चला नूडल्स आणि पावभाजी घरी बनवू. केकसुद्धा मी 2 बनवले, फटाफट वेळ नव्हता. मग आणखी एक स्वीट मी हे अचप्पम आणलं आहे, ते मी या प्लेटमध्ये सर्व करेन. आणि या ट्रेमध्ये ना इथे ब्रेड्स ठेवलेले आहेत, सो ब्रेड मी अरेंज करेन. सो हे असं सर्व बनवलेलं आहे. आणि घर सगळं नीट क्लीन झालं ना की एकदम प्रसन्न वाटतं, कारण जेव्हा आपण हे सगळं बनवतो ना अगदी गॅस वीज सगळं खराब झालं होतं. तर मी बऱ्यापैकी सगळं क्लीन केलं. मग त्याच्यानंतर जी आता क्लीनर आहे दीदी, तिने येऊन सगळं क्लीन केलं. मग ते बरं पडतं, तेवढी हेल्प होते. आणि इथे पाण्याचा जारसुद्धा भरून ठेवलेला आहे. आणि इथे ज्यूस आहे. सो डिस्पोजेबल तर सर्व मी काढूनच ठेवलं आहे, प्लेट्स वगैरे. ते ऑइल टाकलेलं आहे, त्याचा मस्त सुगंध पसरलेला आहे, एकदम स्ट्रॉंग आहे. आणि एक कॅन्डल आम्ही आता फेस्टिवलला जी बनवून आणली ना, ती मी थोड्या वेळात लावतेच. इथे सुद्धा डायनिंग टेबलवर मी एक कॅन्डल ठेवते, पण ती लावलेली नाही आहे, कारण मुलं आता इथून तिथे फिरतील त्यामुळे. तर कसं डेकोरेट केलेलं आहे, अगदी साधं सिंपल घर. आणि दुसरी गोष्ट, आता येतीलच, मग त्या पुढचं मी जितकं शक्य होईल ना तितकं शूट करेन. मस्त मुलं एन्जॉय करतील. म्हटलं की चला एक छोटीशी पार्टी पण होऊन जाते, मुलं खेळतील पण आपण सुद्धा फ्रेंड्स गप्पा मारत बसू. सो असं सर्व मी अगदी साधं सिंपल अरेंज केलेलं आहे. मग आता थोड्या वेळात आल्यानंतर मी सर्व दाखवते. काहीच वेळात चौघेही आले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे मी मुलांना बेडरूममध्ये बसवलं कलरिंग करण्यासाठी. त्यांना सांगितलं जो छान करेल म्हणजे शांत बसतील आणि करतील. आणि आम्ही तिघेही ना थोडा गप्पा मारत बाहेर बसलो होतो. आणि या दोघी ना आर्विकच्या स्कूलमधल्या फ्रेंड्स आहेत. तिघांचेही क्लास वेगळे आहेत, म्हणजेच डिव्हिजन, परंतु बसस्टॉप एकच आहे. म्हणजे आम्ही अगदीच जवळजवळ राहतो, बाजूबाजूच्याच बिल्डिंगमध्ये, त्यामुळे दररोज भेटत असतो. The snow in one horse open sleigh, all the fields we go, laughing all the way, bells on bobtail ring, making spirit bright. What fun it is to ride and sing a sleigh kick song tonight. Special day. Wish you a Merry Christmas. We wish you a Merry Christmas. तर फक्त मुलांनीच नाही तर त्यांच्यासोबत आम्हीसुद्धा डान्स केला. आणि मग त्यानंतर आहे ना सर्व बनवलेले पदार्थ इथे टेबलवर आणून ठेवले आहेत. आणि काय काय बनवलं ते तर मी मगाशी तुम्हाला सांगितलेलंच आहे. त्यांचं खेळून, कलरिंग करून, डान्स करून, असा सर्व दंगा करून आता भूक लागली. त्यामुळे तिघांनासुद्धा ना इथे मग जेवण वाढलं होतं. आणि तिन्ही मुलांची आंटी छान झालं आहे, मावशी छान झालं आहे, मम्मा छान झालं आहे असं सांगण्याची चढाओढ लागली होती. असं करत करत त्यांचं जेवणसुद्धा पूर्ण त्यांनी संपवलं. आणि आपल्याला अजून काय पाहिजे.
तर दुपारी 4 वाजेपर्यंत मस्त मुलांचा दंगा चालू होता, आमचा गप्पांचा कल्ला चालू होता. मस्त पोटभर सर्व जेवले, सर्वांना केलेले सर्व पदार्थ आवडले, मस्त एन्जॉय केलं. आणि मी सकाळीच भरपूर सर्व बनवलेलं आहे, पावभाजी, नूडल्स वगैरे इतर सर्व. तर तेच आता आहे डिनरमध्ये, त्याच्यामुळे तेच आम्ही खाणार आहोत. आणि इथे ना मंदार आहे ना, ती लाईटिंग थोडीशी निघाली आहे ना, ती लावत आहेत. आणि मग म्हटलं की चला आत्ता आपण सुद्धा या बॅकग्राऊंडला फोटोज काढून घेऊया, कारण काही काढलेच नाही आहेत. त्यामुळे मी पुन्हा रेडी झाली आहे. ते आर्विकचं सुद्धा फोटो सेशन चालू आहे क्रिसमस ट्रीचं. त्याने पप्पांचा फोन घेतला आहे आणि सर्व तो शूट करतोय. त्यानंतर आम्ही तिघांनी काही हॅपी मोमेंट्स क्लिक केल्या, कारण याच मोमेंट्स नंतर मेमरीज होणार आहेत. जेव्हा आर्विक मोठा झालेला असेल तेव्हा या ब्लॉग्सच्याच थ्रू ना सर्व आठवणी पुन्हा एकदा जागा होणार आहेत. त्याचमुळे हे छोटे छोटेसे प्रयत्न. आर्विक अगदी लहान असताना ना त्याला क्रिसमस ट्रीचं खूप आकर्षण वाटायचं. म्हटलं की छोटासा आपण घरीच घेऊया आणि दरवर्षी डेकोरेट करूया. आणि तेवढंच निमित्त मिळतं सेलिब्रेशनचं, जे आजच्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर केलं. तर कसा वाटला आजचा व्लॉग मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तेपर्यंत काळजी घ्या. बाय.